एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सगळ्यात आधी पाहून घ्या या कपाटाची अवस्था काय झालेली आहे। इकडून तिकडून दोघी साइडून प्रचंड प्रमाणात जे आहे अस्ताव्यस्त होऊन पडलेला आहे आणि यामागचं रिझनही व्हॅलिड आहे, कारण मी दररोज जे आहे व्हिडिओ बनवून टाकत आहे, त्यामुळे व्यवस्थित ठेवायला वेळच मिळत नाही। तर म्हटलं चला आज यावरच एक व्हिडिओ बनवूयात आणि व्यवस्थित जे आहे याला आवरून ठेवूयात। सोबत तुमच्यासोबत मी आज काही क्लिनिंग टिप्स किंवा मग कशा पद्धतीने तुम्ही छोटंसं जरी कपाट असलं ना तुमचं, तुम्ही कशा पद्धतीने त्याला ऑर्गनाइज करून ठेवू शकतात विदाउट एनी ऑर्गनायझर, हे सगळं आपण आज बघणार आहोत। आणि त्यासोबतच घर क्लीन करता करता आज मनाचीही थोडी क्लिनिंग करायची आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर मी रिक्वेस्ट करते की मेक शुअर करून आधी सबस्क्राइब करा चॅनलला आणि मग पुढचा व्हिडिओ बघा। तर पहा, क्लिनिंग करण्यासाठी काय होतं ना की आपण एखादा कापड घेत असतो आणि त्याने क्लीन करत असतो, पण मी आज एक नवीन गोष्ट जी आहे ती करणार आहे। मी हातात जे आहे सॉक्स घातलेला आहे आणि मग क्लिनिंग करते। कशासाठी पहा, काय होतं की आपण हातात कापड तर घेतो, पण जो वरचा एरिया असतो ना हाताचा, नेहमी असे जे कोपरे असतात कपाटाचे ते ना आपल्या हाताला खरचटतात, नाहीतर मग काहीतरी एखादा कोना वगैरे असा थोडा स्क्रॅच पडलेला असतो तिथे हाताला ते लागतंच आणि मग न कळत आपल्याला भरपूर अशा छोट्या छोट्या इजा होत असतात। त्यामुळे हातात सॉक्स घालायचे, जेणेकरून काय होतं ना की हात पूर्ण सिक्युअर होऊन जातो आणि आपण अगदी न काळजी करता जे आहे कुठेही जाऊन हात घालून जे असतो क्लिनिंग करू शकतो। आणि मी नॉर्मल जे माझं स्प्रे बॉटल होती ना त्यामध्ये थोडं लिक्विड, डिशवॉश लिक्विड घातलं होतं आणि थोडं जे आहे विनेगर घातलेलं होतं आणि त्यामध्ये पाणी असं जे मिक्सचर होतं त्याने स्प्रे करून व्यवस्थित क्लीन करून घेत होती। एक माझा वरचा जो कप्पा होता तिथे मी प्रॉपर जे आहे माझ्या बेडशीट वगैरे ह्या सगळ्या व्यवस्थित रचून ठेवलेल्या आहेत किंवा पिलो कवर आहेत तिथे। आणि आता हे बघा, हे जे ड्रावर आहे ना हे पियाच्या कपड्यांचं आहे, डेली यूज म्हणा किंवा व्यवस्थित जे कुठे जाण्यासाठी कपडे असतात ते मी तिथे ठेवत असते आणि वर एक हँग म्हणून तिचे मी फ्रॉक्स वगैरे ठेवत असते। तर काय होतं ना, सगळ्यात आधी जेव्हाही आपण क्लिनिंग करायला कुठलीही गोष्ट घेत असतो ना, सगळ्यात आधी माइंडमध्ये हे ठेवायचं की ॲटलिस्ट थोडं तरी मला डिक्लटरिंग करायची आहे, म्हणजे घरातला असा थोडा तरी सामान असेल जो मी यूज होत नाही आणि तो मी काढून ठेवून देईल, जेणेकरून थोडी जागा होईल नवीन गोष्टींना, जे आहे नवीन गोष्टी घरात आल्या तर ठेवायला जागा होईल, अशा पद्धतीने माइंडमध्ये आधी सेट करायचं। आणि हे पहा, कमी जागेत जर कपडे ठेवायचे तर जर तुम्ही कुठलेही टी शर्ट पॅन्ट वगैरे अशा पद्धतीने जर फोल्ड केलेत ना तर खूप जास्त कपडे तुमच्या कमी जागेमध्ये मावतील। तुम्ही मग आता जर लहान स्लीव्जवाले कपडे असले तर तुम्ही अशी घडी घालू शकतात आणि मोठी स्लीव्जवाले जर शर्ट्स असतात, मुलांचे असू द्या मुलींचे असू द्या, फ्रॉक्स असू द्या, अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित छान स्मॉल घडी केली ना तर खूपच कमी जागेमध्ये खूप जास्त टी शर्ट पॅन्ट्स जे काही असतील शॉर्ट वगैरे ते सगळे खूप जास्त याच्यात मावतात। त्यामुळे काय होतं ना की आपण फोल्ड कसे करतो कपडे आणि फोल्ड करून ठेवतो कसे त्यावर डिपेंड असतं की तुमचे कमी जागेत किती कपडे मावतील। आणि मी पियाचे कपडे ना त्या ड्रावरमध्येच ठेवत असते। आणि त्यानंतर बघा, सॉक्स असतात, काय होतं की एक सॉक सापडतं जोडीमधलं पण दुसरं सापडतच नाही, पण मी काय करते नेहमी अशा पद्धतीने दोघी जे आपले सॉक्स असतात म्हणजे जोडी असते ती अशा पद्धतीने घ्यायची आणि एकमेकांमध्ये जसं मी आता तुम्हाला सांगितलं की उभे ठेवायचे आणि रोल रोल करत यायचं आणि त्यानंतर त्यांचा जो एक ओपन एरिया असतो ना जिथून आपण पाय मधात टाकतो तो एरियामधून ते सगळं त्याला इंटॅक्ट करून द्यायचं अशा पद्धतीने। याने काय होतं की सॉक्स लगेच आपल्याला मिळतात आणि काय होतं ना की गडबडही होत नाही। जेव्हा पाहिजे मुलांना सगळं हात घालून दिसलं तर मुलं जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्या आवडीचे सॉक्स असो किंवा मग आपल्यालाही लगेच मिळतात। आणि मग अशा पद्धतीने जे आहे छोटंसं मोबाईलचं हे बॉक्स होतं यामध्ये ठेवून देते, म्हणजे कमी जागेत ते मावतील आणि व्यवस्थित दिसतील सुद्धा। तर हे पहा, सगळे घड्या घातलेले कपडे मी अशा पद्धतीने ठेवते आणि ठेवण्यामागचं माझं रिझन असं आहे, दोन रिझन आहेत की कमी जागेत जास्त कपडे मावतील, दुसरी गोष्ट असे कपडे रचायचे मुलांचे की मुलं स्वतः जाऊन घेऊन घालू शकतात, तरच तुमचे कपडे रचून फायदा आहे। कारण की घाई गडबडीत काय होतं ना, मुलं प्रत्येक वेळा आपल्याच डोक्याला ताण देत असतात की मला ड्रेस घालायचा आहे तर तू घालून दे, काढून दे, कुठला घालू। तर आपण दुसरं काम करता करता त्यांना आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की हा पिंकवाला घाल आणि नाहीतर ब्लॅकवाला घाल, आणि ते जाऊन स्वतःचं स्वतः घेऊन घेतात। कधी त्यांची मर्जी असली की हा नको तो पाहिजे, सगळं त्यांच्या डोळ्यासमोर असतं आणि मग ते जाऊन जे आहे घेऊ शकतात। त्यामुळे त्यांचं रिचेबल म्हणजे त्यांची हाईट पुरेल ना अशा जागेवर त्यांचे कपडे ठेवायचे आणि सगळे त्यांना दिसतील असे ठेवायचे, म्हणजे फ्युचरचाही भरपूर ताण कमी होतो। आणि इथे काय होतं ना की मी पियाच्या पप्पांचे आणि पियाच्या दोघांचेही इथे कपडे हँग केले होते, पण मी आता सेपरेट करणार आहे जेणेकरून हा पूर्ण कप्पा तिचा होईल।
कुठलीही गोष्ट जी असते ती तुम्ही आवरायला घेतली, रचायला घेतली ना, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काही ना काही थोडे चेंजेस करायचे. काय होतं ना, याने नेक्स्ट टाईम आपण जेव्हा ती गोष्ट बघतो ना, आपल्यालाही थोडं फ्रेश वाटतं. त्यामुळेच मी थोडं जे आहे इथे चेंजेस करणार आहे. आणि माझ्याकडे तुम्ही बघत आहात जास्त ऑर्गनायझर नाही आहेत माझ्याकडे. मी काही बनवून घेतलेले आहेत, काही 1-2 फक्त बॉक्स आहेत माझ्याकडे. त्या व्यतिरिक्त काही ऑर्गनायझर नाही आहे. नाहीतर मार्केटमध्ये खूप छान छान ऑर्गनायझर मिळतात, ज्याने तुमचे कपडे छान तुम्ही रचून ठेवू शकतात. पण आता एवढं कपाट 50-60 हजाराचं बनवायचं, त्यानंतर ऑर्गनायझरवर खर्च करायचं, अजून मला ते शक्य नाही. त्यामुळे मी आहे जसं आहे माझ्याकडे, मी त्यामध्येच व्यवस्थित जे आहे ठेवणार आहे. अशा गोष्टी ठेवेल की त्या लगेच सापडतील, अस्ताव्यस्त होणार नाही. आणि प्रत्येकाला घराच्या लोकांना ज्या आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहीत असतील, लगेच डोळ्यासमोर दिसतील असं तुम्ही रचून ठेवलं तर मग त्यालाच तुम्ही ऑर्गनाईज करून ठेवलं आहे असं म्हणता येईल. तर मी माझे जे काही कुर्तीज आणि जे काही सेट होते ना कपड्यांचे, ते मी हँग करून ठेवत होते आधी. तर म्हटलं नको, कारण खूप जास्त तिथे गर्दी होत होती, म्हणून मी त्यांना घडी घालून जे आहे ठेवलेली आहे. तर आता मी हे बाकीचे पण माझं ड्रावरमध्ये कपडे असतात हे रचून घेणार आहे. आय होप मी इथून पूर्ण दिसत असेल. तर चला आता जे आहे कपड्यांच्या घड्या घालता घालता एक एक्सपिरियन्स मला आलाय, तो तुमच्यासोबत शेअर करते मी. काय होतं ना, म्हणजे प्रत्येकासोबत हे होत असतं आणि मी याच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करते की म्हणजे असे प्रॉब्लेम येत असतात छोट्या छोट्या गोष्टींमुळे, फार डिसमूड होतो. तर तो व्हायला नको म्हणून मी हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करत होते ना. जेव्हा आपण लहानपणी म्हणजे आईवडिलांकडून पैसे मागतो आणि मग ते आपल्याला प्रश्न विचारतात की कशासाठी पाहिजे, काय पाहिजे, तिथपर्यंत ठीक असतं, आपण उत्तर दिलंच पाहिजे त्यांना. पण त्यानंतर जेव्हा आपण लग्न करून येतो तेव्हा काय होतं की स्टार्टिंगला काय असतं की आपणच काहीतरी गोष्टी आपल्या पार्टनरकडून मागण्यासाठी काही घ्यायचं असेल तर आपण थोडंसं म्हणजे भीती असते आपल्याला, आपणच मागत नाही. किंवा काही वेळेला मागितलं तर नवीन लग्न असतं म्हणून पहिले एखाद वर्ष आपल्याला लगेच मिळतं देखील, पण जसे जसे दिवस पुढे जातात, काही वर्ष व्हायला लागतात, तेव्हा काय होतं ना की आपण काही मागितलं ना तर हा एक प्रश्न असतो. आणि म्हणजे माझ्यासारखे तुम्हीही हे रिलेट करणार बघा. तर काय होतं की आपण काही मागितलं ना तर इन्स्टंट आपल्याला हे विचारलं जातं की कशासाठी पाहिजे, काय काम याचं, कशासाठी घ्यायचंय, आणि असे 2-3 या रिलेटेड प्रश्न असतात. आणि हा एक नॉर्मल प्रश्न आपल्या डोक्यात तेव्हा जात असतो आणि एवढा प्रचंड राग येतो त्या माणसाचा, असं वाटतं की यार म्हणजे मी पण दिवसभर काम करत असते आणि सेव्हिंग करते महत्वाचं. म्हणजे आता माझं म्हटलं तर मला असं वाटतं की मी पार्लरचे पैसे कुठेही खर्च करत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी पण सेव्हिंग करत असते. मग मी त्याचा हिशोब लावते का, मग मला ऍटलीस्ट त्याच्याबद्दल तरी पैसे द्या असं विचारू नका ना तोंडावर की कशासाठी पाहिजे. आणि मलाही राग यायचा, पण आता मला याच्या पुढे जो आहे ना कदाचित राग नाही येणार. का मी तुम्हाला सांग म्हणजे मला काही घरच्यासाठी काही सामान, म्हणजे मी स्वतःसाठी मेकअप, कपडे हे अजिबात मागते आणि मग मला बोलताय मी याचा अजिबात गृहीतच पकडत नाही. मी अशी गोष्ट त्यांच्याकडून मागते जी घरच्या रिलेटेड आहे किंवा मला पियासाठी घ्यायची आहे किंवा मला घरामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायची आहे म्हणून मी मागते, ठीक आहे. आणि तरीही जर मला असं विचारलं गेलं तर मग राग येणं हे साहजिक आहे. आणि त्या गोष्टीवर थोडा मनमुटाव होणं किंवा मग छोटी मोठी का असेल थोडीशी भांडण होणं डिझर्व करतो आपण, हे की नाही. पण आता यापुढे मी असं अजिबात करणार नाही. का तुम्हाला सांगते बघा, आता मी म्हणजे कार्डमध्ये विशलिस्टमध्ये ना एक बेडशीट आणि कर्टन अशा काही गोष्टी आहे की मी ऍड करून ठेवलेल्या होत्या. आणि मी विचार केला होता की माझे जेव्हा स्वतःचे पैसे येतील ना तेव्हा मी यातून खर्च करेल आणि त्यातून मी हा सगळं सामान घेईल, ठीक आहे. सो आणि असंही नाही की मी पूर्ण जेवढे पैसे येतील सगळे खर्च करून देईल. एक प्लॅनिंग आहे की आपण 30-40% सेव्हिंग करायचं आणि जे काही 70-60% आहे त्यातून हा जो काही मला सामान पाहिजे तो मी त्यातून घेईल. ओके, इथपर्यंत क्लिअर. तर आता पहा माझ्याकडे पैसे आहेत आणि तरीही मी अजून ऑर्डर केलेलं नाहीये. का तर यासाठी की मला असं वाटतं की नको यार, आपण पैसे नको खर्च करायला पाहिजे. आणि हे असं जेव्हा विचार करा, जेव्हा आपले पैसे येतात आणि आपण ती गोष्ट कधीपासून सेव्ह करून ठेवली की आपल्याला घ्यायची, जेव्हा आपले स्वतःचे पैसे येतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण ती नाही घेतली पाहिजे. आपण काय फरक पडतोय ना, नाही घेतली तर थोडे पैसे सेव्ह होतील. तर तो व्यक्ती जो कितीतरी वर्षापासून आपल्याला कितीतरी वेळा म्हणजे मागितलं की लगेच मिळत असतं, बरोबर. कधीतरी त्यांना असं वाटतं की विचारूयात की का घ्यायचंय, कशासाठी पाहिजे, तरी आपल्याला एवढा राग येत असतो. आणि मग त्या व्यक्तीने का म्हणून आपल्याला पैसे द्यावे, हे की नाही. आता तर आपल्याकडे स्वतः पैसे येऊन पण आपण खर्च करायला आपला जीव होत नाही. मला या गोष्टीचा एक्सपिरियन्स आलेला आहे आणि यानंतर तरी या गोष्टीवरची जी माझी चिडचिड असायची किंवा मनात राग असायचा तो मला आता येणार नाहीये. कारण पैसे सेव्हिंग करणं ही प्रत्येकाच्या माइंडमध्ये असतंच आणि प्रत्येक जण विचार करतं की इथून तरी वाचवून घेऊयात थोडे पैसे, इथून नाही तर तिथून वाचवूयात. सो आतापर्यंत त्यांनी मला खूप दिले आणि त्यांचं जे वाचवण्यामागचं, मला विचारण्यामागचं जे रिझन होतं तर ते मला आता एकदम परफेक्ट समजलेलं आहे.
आहे. होप सो तुम्हाला ही गोष्ट तुम्ही रिलेट करणार आणि यापुढे तुमच्या घरामध्ये छोटी मोठी जी नोकझोक असते तर ती ह्या गोष्टीवरून होणार नाही. सो विचारलंच की कशासाठी पाहिजे तर स्माइल करून आन्सर द्या आणि 4 गोष्टींमधून 3 गोष्टी तर तुम्ही असं स्माइल करून घेऊ शकतात. एखादी गोष्ट त्यांच्यासाठी कशासाठी घ्यायचं, खरंच का घ्यायचं म्हणून सोडूनही द्या आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत याच्याने सॉल्व्ह होतात. जास्त उगाच डोक्याला ताप होत नाही, हे की नाही. सो थिंक अबाउट इट आणि मला कमेंटमधून सांगा कसं वाटतंय म्हणून की हे बरोबर आहे की नाही. सेम जसे मी तुम्हाला पियाच्या कपड्यांची जे आहे फोल्डिंग करून दाखवली ना, तसंच मी माझ्याही टॉप किंवा टी शर्टची जे आहे ते फोल्ड केलेलं आहे आणि ते मी त्याच पद्धतीने माझेही कपडे इथे ठेवणार आहे. या अशा ज्या काही पलाझो माझ्याकडे आहेत ना, तर मी याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता. म्हणजे जे मी नवीन आता 2-3 घेतलं होतं त्यांचा आणि त्यासोबत ज्या जुन्या आहेत माझ्या म्हणजे की ह्या वगैरे ज्या मी डेली यूज करत असते आजही घातले, तर यांच्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला होता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. कारण काय होतं ना की बऱ्याच वेळा मला कमेंट येत असते की ह्या पलाझोची लिंक दे, त्या पलाझोची लिंक दे. त्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यांचीच लिंक ती ज्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ना त्या व्हिडिओची लिंकच मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तो व्हिडिओ चेक करा आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे पलाझो किंवा टॉप्स जे काय आहेत त्यांची लिंक तुम्हाला मिळून जाईल. एखादी मोठी गोष्ट जेव्हा आपण रचायला घेतो ना तेव्हा घरात आपल्याला म्हणजे प्रचंड वेळ आपल्याला लागून जातो आणि घरातलेही खूप जास्त कामं असतात. तर ते काय करायचं ना, डिव्हिजन करून ठेवा. जसं मी ब्रेकफास्ट झाल्यानंतर म्हणजे कपडे वगैरे वॉश केल्यानंतर हे काम करायला सुरुवात केली होती. 1-1.5 तास मी हे काम थोडं केलं कारण मला सगळे कपडे काढून जे होते व्यवस्थित फोल्डिंग करून ठेवायचं होतं. त्यानंतर जे होतं मला स्वयंपाक केला आणि स्वयंपाक जेवण वगैरे झाल्यानंतर मी परत कामाला इथे लागलेली आहे. आणि हे पहा, मागे मी हा एक बॉक्स बनवला होता आणि मला खूप जास्त आवडला की व्यवस्थित कपडे यामध्ये राहत आहे आणि काही कचरा असतो जो आपल्याला फ्युचरमध्ये कामात येईल किंवा एखादं काही असतंच छोटे मोठे गोष्ट ठेवण्यासाठी. तर मी अजून एक बॉक्स बनवून घेतला होता. यावर मी नॉर्मल जो आपला गिफ्ट रॅपिंग पेपर असतो ना तो मी फेविकॉलने चिपकवून घेतला होता. आणि हा जो बॉक्स बघताय ना तुम्ही, हा मी जो आहे ना IKEAमधून घेतलेला होता आणि फ्युचरमध्ये यूज करू म्हणून तो जसाच तसा पडला होता. फायनली मी त्याला आता यूज करणार आहे. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करते की त्याच्यात मी काय ठेवेल. खूप छान आहे, स्टडी आहे, बघूयात काय ठेवता येईल. आणि ह्या खालच्या याच्यामध्ये काय होतं ना, जेव्हा आपण झाडू वगैरे मारतो थोडा जर कपाटाचा दरवाजा ओपन असला ना मग घाण खूप जास्त जाते. त्यामुळे इथे खूप जास्त कचरा झालेला आहे आणि गोष्टी व्हायला वेळ लागत नाही. खूप जास्त कचरा तिथे आपण ठेवतच असतो, जागा असो नसो त्यामध्ये अगदी म्हणजे दाबून ठेवला जातो. आणि हे बघा, इथे जे स्लायडिंग डोअर आहेत ना त्यामध्ये अशा पद्धतीचा कचरा अटकलेला असतो. सो काय झालं ना की मी इथे म्हणजे ही आयडिया खूप चांगली आहे. तुमच्याकडे जर जे एक्सटेन्शन असतं ना वायरवाला लावण्याचं ते असलं ना, तर असे डोअर तुमच्याकडे असतील ना तर हेअर ड्रायरने तुम्ही तो कचरा पूर्ण उडवून घेऊ शकतात. पण माझा इथे प्रॉब्लेम असा झाला की वायरच पुरत नव्हती आणि आमचं एक्स्ट्राचं एक्सटेन्शन जे आहे ना ते दुसऱ्याकडे ऑलरेडी चालू आहे, त्यामुळे मला काढून आणता आलं नाही. पण एकदा ट्राय करा. खिडक्याही खूप छान क्लीन होतात हेअर ड्रायरने, अगदी बारीक बारीक कचरा सगळा उडून जातो. तर हे म्हणजे छोटं जे आपलं व्हॅक्यूम क्लीनर असतं ना त्याचं काम करत असतं हे. तर ते काय पुरलं नाही म्हणून मी जे आहे इथे स्केलने जे आहे बारीक बारीक सगळं क्लीन करून घेतलं. कारण क्लिनिंग करायला घेतली तर मग पूर्ण डीप क्लिनिंग झालीच पाहिजे. ही माझी मशीनचीच जागा आहे. इथे मी मशीनचंच सामान ठेवत असते. कारण काय होतं ना की एक छोट्याशा जागेतही ते मावून जातं आणि एक कप्पा त्याच्यासाठी सेपरेट दिला तर मग ते बरंही होतं. आणि हे जे तुम्ही बघताय ना इथे खूप जास्त कचरा माझा साचलेला आहे. म्हणजे माझे DIYचा जो काही सामान असतं ना तो मी इथे ठेवत असते आणि यूज करून झाल्यानंतर मग सगळं व्हिडिओचं सगळं आवरायचं असतं. त्यामुळे काय होतं ना की मी आणते आणि लगेच ठेवून देते. पण म्हटलं आज याला व्यवस्थित रचून ठेवूया जेणेकरून फ्युचरमध्ये आयडिया पण येते आपल्याला काय बनवायचं आहे, आपल्याकडे काही सामान आहे नाही म्हणून. सगळं डोळ्यासमोर दिसलं तर मग बरं पडतं सगळं. आणि पियाचं काही अजून काही जुने पुस्तकं वगैरे होते तेही इथे ठेवलेले होते. सो रचून ठेवलं ना, व्यवस्थित रचून ठेवलं तर जागा खूप तयार होते. म्हणजे नवीन गोष्टी आपल्याला ठेवायला मिळतात. ज्या घरात वर भरलेल्या असतात ना त्या आपण तिथे रिकाम्या जागेत ठेवू शकतो. आणि काही कपडे होते जसे मी म्हणली तुम्हाला की तुम्ही आधी जे आहे डिक्लटरिंग केलीच पाहिजे. काही जे कपडे आपण यूज करत नाही ना ते काढून ठेवलेच पाहिजे. यातले काही कपडे होते जे पियाला आता अजिबात होत नाही पण चांगले आहेत तर मी ते कोणाला तरी देईल. आणि जे बाकीचे असेच कपडे आहेत, टॉवेल वगैरे आहेत, ते घर पुसण्यासाठी वगैरे क्लिनिंगसाठी जे आहे उपयोगात घेऊन यांनाही डिस्कार्ड करेल. तेव्हाच घरामध्ये जागा होते आणि गोष्टी नवीन यायला सुरुवात होते. अदरवाईज खूप जास्त सामान दिसतो आणि गोष्टी घरात नवीन येतच नाहीत.
चला तर आता फायनल बघूयात मी काय काय चेंजेस करून कसा कसा जो आहे सामान ठेवलेला आहे, म्हणजे तुम्हालाही थोडी आयडिया मिळेल कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात सामान ठेवू शकतात। हा जो वरचा कप्पा आहे यामध्ये मी माझ्या साड्या ठेवलेल्या असतात, त्यांना मी जास्त हात लावलेला नाही आहे। इथे जे आहेत मी पियाच्या पप्पांचे कपडे ठेवलेले आहेत आणि इथे साईडला माझे जे टॉप्स होते जे मी फोल्ड करून ठेवू शकत नाही ते ठेवले होते। आणि हे पूर्ण जे आहे मशीनचा एरिया आहे, त्या वरचा जो साईडचा बॉक्स होता 3 नंबरचा, त्यामध्ये मी जे हँकी असतात ना आपले टॉवेल छोटेवाले यूज होतात ते ठेवले। आणि इथे माझे काही कुर्ती आणि पूर्ण सेट असतो तो, इथे टिश्यू पेपरचा बॉक्स आहे, इथे पियाच्या पप्पांचा हा एवढा कप्पा आहे। सो त्यांचे कपडे एवढे जास्त नसतात आणि ऑब्व्हियसली हे माझं ड्रावर आहे, यामध्ये सगळे लेगिन्स जीन्स जे काही माझे पलाझो आणि टॉप्स आहेत ते मी इथे रचून ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर जे आहे इथे खाली तर तुम्हाला माहीतच आहे, इथे जे काही बेडशीट वगैरे एक्स्ट्राचे जे काही ब्लँकेट वगैरे आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड करून बॅग्स वगैरे। आणि बघा आता किती मोठी जी आहे जागा माझी इथे क्रिएट झालेली आहे। त्यानंतर हा जो साईडचा एक डोअर ओपन केल्यानंतर इथे जास्तीत जास्त जे आहे पियाचं सामान आहे, वरती माझ्या साड्या, इथे सगळे जे कुशन कवर वगैरे जे काय होतं ते ठेवले, इथे तिचे सगळे फ्रॉक्स जे होते ते हँग करून ठेवले। इथे थोडा जो आहे माझा जो मेकअपचा सामान आहे जो मला ऑकेजनली लागतो तो मी इथे ठेवलेला आहे। या बॉक्समध्ये जे आहेत माझे स्कार्फ्स वगैरे ठेवलेले आहेत मी, आणि ह्या बॉक्समध्ये पियाचे जे स्कूलचे युनिफॉर्म असतात जे ती डेली वेअर करते ते हे बॉक्समध्ये ठेवले, म्हणजे आणले की लगेच ठेवता येतात यामध्ये, कारण आपण ते दररोज वॉश करत नाही। त्यानंतर इथे तिचे सगळे आहेत ते कपडे व्यवस्थित रचून ठेवलेले आहेत आणि तिला घेता येतील अशा पद्धतीने। खाली थोडं इथे बघा व्यवस्थित रचून ठेवलं, किती जागा रिकामी झाली, स्टेशनरी वगैरे जे काय आहे। आणि खालच्या सगळ्यात इथे माझं जे DIYचं सामान आहे तो मी इथे ठेवलेला आहे। चला तर माझी उरलेली छोटीशी क्लिनिंग जी आहे इथे ती कंप्लीट करते आणि त्यानंतर जे आहे व्हिडिओ संपवते। अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल आणि माझा एक्सपिरियन्स देखील, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।